ओ जी, कहाँ हो तुम? अरे मैं यहाँ हूँ, तुम्हारे शॉपिंग का बोझ उठाकर थक चुका हूँ मैं। हाय, कितने में थक गए? हाँ, अब तो आप पे जिम्मेदारी और बढ़ने वाली है। मैं और बिल्लू वसंत स्तुति आ रहे हैं आपके साथ रहने के लिए, इसीलिए ना मैं सबके लिए ना गिफ्ट्स लेकर आई हूँ। बताओ, ये देखिए, इसमें ना फैन है, ये ना इलेक्ट्रिसिटी पे नहीं, ये बैटरी पे चलता है। इलेक्ट्रिसिटी का कोई बिल ही नहीं आएगा जी। ठंडी ठंडी हवा आएगी, जहाँ मर्जी चाय लेकर जाओ, ऑफिस घर में। ठंडी हवा से ना दादा का दिमाग भी ठंडा रहेगा, ज्यादा गुस्सा नहीं आएगा जी। जिद भी मेरी और पट भी मेरी। और पता है, मैं ना भाई जी के लिए बढ़िया से जूते लेकर आई हूँ, ये देखिए। हाँ, दिन भर यहाँ वहाँ भागदौड़ करते रहते हैं। लाइफ में चलते रहने के लिए जितनी लगन और मेहनत की जरूरत होती है ना, उतनी ही अच्छे जूतों की भी जरूरत होती है जी। और देखिए, एकदम लाट साफ लगेंगे ये जूते पहनकर भाई जी। हाँ, और पिंटा जी के लिए मैं हाँ, ये देखिए, पिंटा जी के लिए ना जूसर लेकर आई। इलेक्ट्रिसिटी की जरूरत नहीं है, रास्ते में चलते चलते भी ज्यूस बन जाएगा जी। अगं पण पिंट्याने तेवढं धीर धरला पाहिजे ना। त्याला जर भूक लागली असेल आणि त्याच्या हातात फळ असेल ना, तर तो साली सकट खाईल, ज्यूस बनवायची सुद्धा वाट बघणार नाही तो। और वैसे ना अपने प्यारे भांजे आदि और सई के लिए ना मैं एक गिफ्ट लेकर आई हूँ, सरप्राइज। कुठे त्यांच्यासाठी घेतलेलं गिफ्ट तू दाखवलं सुद्धा नाहीस मला। ओ जी, सरप्राइज है ना। पता है, मेरी लाइफ में ना जितनी भी खुशी आ रही है ना, वो उन दोनों की बदौलत है। तो इसीलिए उन खुशियों में से एक छोटा सा हिस्सा ना मैं उन्हें गिफ्ट कर रही हूँ जी। वो क्या गिफ्ट है ये तो तभी पता चलेगा जब वो दोनों सबके सामने अपने हाथों से ये गिफ्ट खोलेंगे। अरे रब्बा, मैं कितनी खुश हूँ। सबके सामने, सबके साथ वसंत ऋतु में आके रहूंगी मैं। मेरे दिल में तो लड्डू फूट रहे जी। हाय, मुझे क्या हुआ? आप खुश नहीं हो? अरे नहीं 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 लू, किसने कहा तेरे को? तो फिर आपके चेहरे पे खुशी दिख नहीं रही है, कुछ है क्या आपके दिल में? सच बताओ, आपको मेरी सौ आप अभी भी नहीं चाहती कि मैं और बिल्लू वसंत ऋतु में आके आपके साथ रहे? अरे नहीं गुल्लू, ऐसी कोई बात नहीं है, बिल्कुल नहीं है। मनाली में जो कुछ हुआ ना, उसके बाद ना मैं इसी पल का इंतजार करता हूँ जब तुम, मैं, बिल्लू, सारे ब्रह्मे एक ही छत के नीचे एक साथ रह रहे हैं। तो फिर लेकिन गुल्लू क्या होता है ना, माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप आनंद होतो ना, तेव्हा त्याला त्या गोष्टीची खूप भीती वाटते, काळजी वाटते। आपण इतकी वर्ष एक पत्त्याचा बंगला बांधतोय, त्याचा आता शेवटचा मजला तयार होतोय, हे आनंद वाटतोय। आनंद वाटतोय या गोष्टीचा की आता दोन पत्ते एकत्र जोडले गेले की बंगला तयार। त्याच वेळी काळजी वाटते की तो पत्त्याचा बंगला कोलमडून पडला मग काय। गुल्लू, मला त्याचंच टेन्शन आहे, काही केलं जात नाही। ओ जी, उससे टेंशन ना लो, अब चाहे जो हो जाए, हम एक छत के नीचे रहे या अलग अलग, पर मैं हमेशा आपके साथ ही रहूंगी। सच्ची? मुझे पूरा यकीन है, अब सही है ना, तो सब चंगा होगा जी। ये पंजाब महाराष्ट्र से आके जुड़े। अरे 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 साहेब, तुम्ही आत कधी आणि कसे गेला होता? तुम्हाला बोललो होतो ना की आज जाऊ नका म्हणून। आता माझी नोकरी गेली असती तर? सॉरी दादा, पण एका माणसाच्या नोकरीचा विचार करून मी 100 कामगारांना रस्त्यावर नाही येऊ देऊ शकत। जसं तुम्हाला तुमची ड्युटी करणं भाग होतं, तसंच
या कामगारांना त्यांचा न्याय मिळवून देणं माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी काही करू शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचीही नोकरी जाणार नाही याची काळजी मी घेईन. पण मला एक सांगा, आतमध्ये मल्होत्रा बरोबर तो जेडी बसला आहे, का नाही सांगितलं मला? जेडी जेडी आता त्याच्या बापाचं बुलडोझर त्याच्या. भगवान भगवान, बघा आता आतमध्ये जाऊन आरडाओरडा करून काहीच फायदा होणार नाहीये. फायदा तर त्या फक्त जेडीचाच होणार आहे, नुकसान फक्त आमचं होणार आहे आणि ते मी काय होऊ देणार नाही. अरे मी तरी कसं होऊ देईन भगवान? काहीतरी मोठी गडबड चालू. त्या जेडीच्या म्हणण्यानुसार आपल्या फॅक्टरीचं, आपल्या कामगार वस्तीच्या जागेचं डील हे आदित्य देसाई बरोबर झालंय. आदित्य देसाई म्हणजे विजय देसाई साहेबांचा मुलगा? नाही, हे कसं शक्य आहे? नाही, पण जेडी साहेब म्हणतात म्हणजे खोटं कसं असेल? नाही म्हणजे जेडी साहेब नालायक आहे, हलकट आहे, एक नंबरचा दलिंदर आहे, पण त्याचा हिशोब एकदम चोख आहे. पक्की डील केल्याशिवाय ते असे डिसिजन घेणार नाही. आदित्य देसाई कसा डील करेल? तो तर इथे नसतोच, तो बाहेर गावी असतो. माऊली, रगड पैसा दिसला ना की तिरडीवरची माणसं उठून उभी राहतात. तर तुझा आदित्य देसाई काय चीज आहे? आला असेल इकडं, विकली असेल वस्ती आणि जमीन. नाही, मला हे खरं वाटत नाही. पण त्या जेडीच्या तोंडून तरी मी त्याचंच नाव ऐकलं. म्हणजे तो इथं आलाय आणि आल्या आल्या आपल्या बापाची पहिली फॅक्टरी विकायला निघालाय. अरे तू त्याच्या जिंदगानीवर. काही कळत नाही यार, आदित्य देसाई कोण? तो असं वागूच कसं शकतो? मी त्याच्या जागी असतो ना तर मी असा वागण्याचा विचारही केला नसता. अरे आपल्या वडिलांनी इतक्या कष्टानं उभं केलेली पहिली फॅक्टरी, आयुष्यभर त्याच्या पाठीशी राहिलेले कामगार, त्यांच्या हक्काची जमीन, माझा जीव गेला तरी चालेल, आयुष्यभर त्या जागेला धक्का लागू देणार नाही मी. हा, पण तुम्ही आदित्य कश्यप आहे, आदित्य देसाई नाही. आणि आदित्य देसाई मालक आहे या कंपनीचा. आता जर का कागद तयार झालेत, आदित्य देसाईंनी जर त्याच्यावर सह्या केला तर सगळं संपलं. ना घर, ना दार, ना नोकरी, ना युनियन लीडर, सगळं संपलंय. अजिबात नाही. आपण हे अजिबात होऊ द्यायचं नाही. अहो माऊली, पण ही सगळी मोठी माणसं, हे आपलं थोडीच ऐकणार आहेत. ऐकायला लावायचं, आपण त्यांना ऐकायला लावायचं. तो जेडी आणि कोण तो आदित्य देसाई, त्यांना चांगलंच वठणीवर आणायचं आपण. म्हणजे नेमकं काय करायचं? सत्याग्रह. आपण हे गेट अडवून इथंच सत्याग्रह करायचा. आणि तो मल्होत्रा, तो जेडी, तो कोण तो आदित्य देसाई, यांना बाहेरच जाऊ द्यायचं नाही. आणि हे सगळं कधीपर्यंत? आपल्याला आपल्या हक्काची फॅक्टरी आणि आपली घरं परत मिळत नाहीत ना, तोपर्यंत. अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटतंय ते आता बाहेर येतील आणि हसत हसत कागद फाडून टाकतील. आदित्य साहेब, अहो एवढी मोठी प्रॉपर्टी ते आपल्याला सहजासहजी देणार नाहीत. कोण म्हणतो? अरे कोण म्हणतात देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. मजदूर युनियन, मजदूर युनियन जिंदाबाद, हा, आदित्य कश्यप जाम फळफळतो. अहो साहेब, काय करताय तुम्ही? उठा. काय ना, आज जायची आमच्याकडे परवानगी नाही. आपण इथं बाहेर बसायला कोणाचीच परवानगी लागत नाही. आणि आमच्या हक्कासाठी लढण्याचा आमच्याकडे मूलभूत अधिकार आहे. अहो लढा ना, पण असा राडा का घालताय? ए भाऊ, राळाने झगडा म्हणतात याला. ऐकलं? आणि जोपर्यंत आमची फॅक्टरी पुन्हा आम्हाला मिळत नाही,
तोपर्यंत आमचा हा झगडा थांबणार नाही. आमच्यातलं कुणीही मागे हटणार नाही. आदित्य देसाई हाय हाय, मजदूर युनियन जिंदाबाद जिंदाबाद. मजदूर युनियन कोण आहे रे दलिंदर? अहो जडी साहेब, मी धोत्रे बोलतोय. धोत्रे. धोत्रे? मी कोण धोत्रे, लंगोटे, चड्डे बिड्डे लोकांना ओळखत नाही. कोण आहे तू? अहो असं काय करताय जडी साहेब? अहो बदलापूर फॅक्टरी मधला जबाबदार कामगार आहे मी. धोत्रे शिंदे, धोत्रे धोत्रे शिंदे. हा, अहो आम्ही नाही का तुम्हाला वस्ती पाडायला बुलडोजर आणायची टीप दिली होती. अच्छा अच्छा अच्छा, तू तो दलिंदर बोलतोय काय? काय पाहिजे तुला? तुला काय पैसे पाहिजेत काय? हे बघ, इथे माझा फॅक्टरी विकत घेण्याचं काम चालू आहे. एकदा का फॅक्टरी माझी झाली ना की मग. फॅक्टरी तुमची झाली तर ना. हे दलिंदर कोणाशी बोलतो, काय बोलतो कळता काय तुला? जेडी नाव आहे माझा, जेडी. अरे ती फॅक्टरीच काय, तिथले कामगार पण विकत घेईन मी. आणि मला कोण नडले ना तर एकेकाला कापून खाईन मी. अहो तेच सांगतोय मी जेडी साहेब. ज्या कामगारांना तुम्ही कापून खायची गोष्ट करतायत ना, तेच कामगार फॅक्टरीच्या दारात तुम्हाला संपवायचे नारे देतायत. अच्छा, अहो तुम्ही सुखासुखी फॅक्टरीच्या आतमध्ये गेलात, तिथून बाहेर पडायचे सगळे रस्ते अडवून ठेवलेत कामगारांनी. आणि त्या आदित्य कश्यपनी. आदित्य केचप? अरे त्या आदित्य केचपचा केचप मला सांडावाच लागणार आता. हे बघ हे दलिंदर, जेडी स्वतःच्या मर्जीने येतो, स्वतःच्या मर्जीने जातो. आज पण जेडी स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या टाइमला जाणार. बघूया मला गेटवर कोण अडवतो ते. चल ठेव आता. आदित्य देसाई आदित्य देसाई काय झालं हे दलिंदर? दगड टाक चलो. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, मजदूर युनियन, अरे मजदूर युनियन, आदित्य देसाई. ब्रेक फेल झाला का पेट्रोल संपला? नाही साहेब, ती माणसं मध्ये येत आहेत. अरे माणसं आहेत ना, ती मध्ये येणारच आणि मरणारच. आणि जेडीच्या समोर आली तर शुअर शॉट मारणार. तुला मारायचंय? नाही साहेब. अरे मग जाऊ दे, दे फुल ऍक्सेलरेटर, उडव या लोकांना. पण साहेब. अरे उडव. आदित्य केचप. लय खुजली आहे ना तुझ्यात. मी तुझ्यासाठी एक मलम आणलाय दुबईहून. तिलीच मी मलम. मलम लावला ना की खुजली एका झटक्यात निघून जाते. आणि नाही गेली ना तर मला सांग, तुला एक गोळी देईन डायरेक्ट इकडे. ही एकदा गोळी मारली ना की अंगातल्या खुजली सकट माणूस पण जातो ढगात. जेडी साहेब, या अशा धमक्यांना घाबरत असतो ना तर एवढ्या कामगारांच्या पाठीशी उभाच नसतो राहिलो. या कंपनीची हांजी करत राहिलो असतो किंवा तुमच्यासारख्या एखाद्या फालतू माणसाला विकला गेलो असतो. अरे पण अजून टाइम गेलेला नाही. तुमची किंमत सांगा. पैसे फेकायला जेडी आहे ना. पण फेकलेल्या गोष्टी आम्हीच उचलत नाही ना जेडी साहेब. माझ्या हक्काच्या गोष्टी कष्टाने, जिद्दीने आणि वेळ पडली तर झगडून मिळवायच्या, असं शिकवलंय मला मामांनी. अरे तुझ्या मामानी मामा बनवलाय तू.
मामा बनवलाय रे तुला, पण दुनिया खराब आहे. दुनिया एकदम खराब आहे आणि मी तर एकदमच खराब आहे. जेडी बोले तो जाम डेंजर. तेव्हा माझ्या रस्त्यातून बाजूला हो, मुडदे पाडायची सवय आहे मला. आता जीव गेला तरी चालेल, मी मागे हटणार नाही. आदित्य देसाई, आदित्य देसाई, चला तसे दिसतो तसे डायलॉग मारतो जसा विजय मारायचा. पण विजय एक दिवस डायलॉग मारून मारून दमला आणि मग किस्मतनेच त्याला मारला. तू पण तसाच मरणार, तू पण मरशील तसाच. मरणार तर आपण सगळेच होत जेडी साहेब, त्यासाठी आत्तापासून कशाला रडायचं. तसंही आजचा दिवस रडायचा नाही, लढायचा आहे. अरे बाबा, तुझे नडायचे, पडायचे, धावायचे, फिरायचे सगळे दिवस संपलेत बाबा आता. आणि या कंपनीच्या हाजरी बुकातले दिवस तर तुझे आजच भरलेत. नाही कळलं, नाही कळलं. अरे बाबा, असा काय तू? शाळा सुटली, पाटी फुटली, आदित्य केचप तुझी छुट्टी झाली. हो प्रिन्सिपल साहेब, सांगा यांना. हाँ आदित्य कश्यप, मैंने तेरी छुट्टी कर दी है. ये तेरा सस्पेंशन लेटर. तू अकेला ही नहीं, तुझे साथ देने वाले सारे मजदूरों को भी ये कंपनी से हटाया जा रहा है. सर, सर तुम्ही असं नाही करू शकत. हे चुकीचं आहे सर. अरे वाह, यानी तू ये कहना चाहता ये मेरी गलती है? एक तो अपनी कंपनी के खिलाफ बगावत करता है और ऊपर से अपने बॉस को धमकी देता है, और अपने कंपनी के मालिक आदित्य देसाई को कंपनी से हटाने की साजिश भी कर रहा है. और तू ये कहता है कि गलत मैं हूं और तू सच है. आकड असते मल्होत्रा, आकड असते. जाईल जाईल, ही आकड पण जाईल. त्याला पोलिसांच्या बांबूचे फटके पडले ना की माणसाचा बॅकबोन पण ढिला पडतो. आकड काय चीज आहे. आले आले, लाडक्या मामांच्या आदित्य केचपला धरायला पोलीस मामा पण आले. आता हे पोलीस मामा तुम्हाला सगळ्यांना मामाच्या गावाला घेऊन जाणार आणि तुमची सॉलिड मेहमान नवाजी करणार. आले आले पोलीस आले. आदित्य केचप नोकरी गेली, फॅक्टरी गेली, चेहऱ्यावर होती ती गुरमी पण गेली. आता माझं काय वाकडं करणार तू? लबाड लबाड.